या विकेटवरती आपण पाहिलं लो स्कोरिंग सामने देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले. 25 मिनिटाचा कालावधी हा कंपल्सरी राहील. मी पुन्हा एकदा पंचांनाही अलर्ट करेल, त्यांना आपण सूचना द्या. खरं तर ग्रामीण स्तरावरची ही स्पर्धा आणि त्यामध्ये आपण या संघांना पाहत आहोत. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय, अर्थात नवनाथ गायकर. पहिला चेंडू पडेल. लेट्स प्ले. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर संकेत पाटील. पहिला चेंडू फुल लेंथ टाकला, ड्राईव्ह लेंथ मध्ये होता हा बॉल. कव्हर्सला मात्र हा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम फटका, सेकंड साठी निघालेत. थोडी मिस्टेक आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. पहिला बॉल ज्युसी हाफ व्हॉली होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. 5 सिंगल इथून कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, हलगर्जीपणा दाखवला. दुसरी धाव मिळते. पहिल्या चेंडूवरती सकारात्मक सुरुवात झाली आहे. 2 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात, 2 रन्स अकाउंट ओपन करताना आपण पाहताय. फलंदाजाला स्विंग आणि मिस. क्या बात आहे. लेंथ कमी केली आणि त्याच वेळेला बॉल हातभर वळवला त्या ठिकाणी नवनाथने आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. एक निसंशयपणे मागील चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू चांगला राहिला. बॅकफूट वरती डॉमिनेट केलं होतं, लेंथ मध्ये बदल केला, वळवला देखील. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त व्हेरिएशन करणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होताना पाहताय. फुल लेंथ आहे. याही वेळेला आपण पाहिलं लॉफ करताना लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, तोच फिल्डर ज्यांच्याकडून मिस्टेक झाली होती पहिल्या बॉलमध्ये आणि इथे देखील मिस्टेकचा हा चौकार मिळतोय बॅटिंग करताना उसाटे टीमला. जिथले बदल काही अंशी अंगलट देखील येतात असंच म्हणावं लागेल. हा बॉल देखील फुलर लेनचा टाकला होता. मागील चेंडू बॅकअप द लेंथ होता. फुलर लेनचा जसा आला ना एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा चौकार. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6 विदाउट लॉस. एकंदरीत आपण पाहिला संकेत पुढ्यात टाकलेला बॉल सोडत नाहीये. शॉर्ट ऑफ लेन बॉल किंवा गुड लेंथ वरती टाकलेले बॉल त्याच्यासाठी नेहमी डोकेदुखी राहिलेत आणि इथे 2 फुल लेंथ बॉल वरती चांगले फटके पाहायला मिळाले. खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. 6 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक फिल्डिंग मध्ये बदल होतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफला घेतला आणि त्याचबरोबरने लॉंग ऑफला थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनकडे उभा केलाय. मिड विकेट मधून फिल्डर आतमध्ये बोलावलाय. चर्चा होईल या ठिकाणी नवनाथ सोबत बघा, परंतु विनंती राहील 25 मिनिटं चा कालावधी तुमच्या वाट्याला आहे आणि बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र या ठिकाणी समाप्त करावं लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सातत्याने प्रत्येक संघाने आम्ही या सूचना देऊ आजच्या दिवसामध्ये, कारण आज वेळ फार महत्वाची आहे. असं म्हणतात आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालाय. त्यामुळे वेळेला फार महत्व आहे. म्हणूनच म्हटलं तर टाइम इज मनी. नवनाथ गायकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना आपण पाहू शकाल. क्या बात आहे. प्लॅन मिस, प्रचंड गती होती. पुन्हा एकदा टर्न केला बॉलला, विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. याच गोष्टीचा उल्लेख आपण करतोय. बॅकफूट वरती ज्या ज्या वेळेला बॅटर गेला ना त्या त्या वेळेला कुठे ना कुठेतरी फलंदाजी करत असताना संकेत पाटीलला डोकंदुखी राहिली आणि तेच इथे केलं जात आहे. 2 चेंडू मागे ठेवले, 2 चेंडू पुढे ठेवले. डॉट बॉल आलाय 6-0. 4 बॉल फेस केले संकेतने, 6 धाबांचं योगदान. टॅपिंग क्रिकेट बॅकफूटला गेले होते, हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलं, कर दिशा दिली आणि इथे मात्र सिंगल घेत असताना आपण पाहिला. एंड बदलला. कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. 1 धाव या ठिकाणी मिळाली. एकेरीच्या मदतीने 7 बनलेल्या पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाला पुढे घेऊन जायचं, प्रतिस्पर्धीवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायचा, याच्याकडे कल असणं आवश्यक गरजेचं आहे. हे विविध कॅमेरा अँगल तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. 5 कॅमेरा अँगलने ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. क्या बात आहे. जबरदस्त योगदान. यावेळेला देखील लॉफ केला बॉलला सागरने, फटका फसलाय. फिल्डर जज करतोय. खराब जजमेंट. क्या बात आहे. वारंवार खराब फिल्डिंग तिथे झाली आणि इथे देखील आता संधी मिळाली सागरला. हा नशिबाचा चौकार राहील शेवटच्या बॉलवरती. वेलकम उसाटणे टीमसाठी. दोन्ही पाटलांची ही गोष्ट आवर्जून आपण हेरायला हवी की त्यांनी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगले स्ट्रोक केलेत. इनफिल्डला भेदलंय, 38 सर्कलला भेदलंय. आज मला वाटतं एकाच प्रेम मध्ये 3 पाटील मी पाहिले. एका बाजूला रोशनजी पाटील सर यांचा तुम्ही आवाज ऐकताय. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 11 बनल्यात. सावध सुरुवात म्हणता येईल संघाला. जी स्वप्नवत सुरुवात आणि एक ब्राईट स्टार्ट हवी होती ना ती इथे मिळाली आहे.
पॉवर प्ले मध्ये आपण सर पाहिला तर 30 सर्कलच्या बाहेर टीम मधला प्रमुख क्षेत्ररक्षक असतो, परंतु आज वेदांतरे यांच्याकडून मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. कारण यावेळेला संधी निर्माण झाली होती, पुढे आले होते, जजमेंट चुकला आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला. एकाच टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे 4 धावा सागरला मिळाल्या आणि पहिलं षटक राहिलं आता निर्णायक. आणि या षटकामध्ये फायदा उचलला वेलकम उसाटणे संघाने. 2 बाउंड्रीज पाहिल्या, पहिल्या बॉलवरती दुहेरी अंक पाहिला, 5व्या बॉल एक सिंगल पाहिले, 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. एकूण धावा 11 सध्या स्कोर कार्डवरती आहेत. बिनबाद 11, चांगली सुरुवात म्हणावी लागेल वेलकम उसाटणे संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती या टीम मधला आपण जर पाहिला सर्वात उंचीचा खेळाडू इथे मात्र तो बॉलिंग मार्क वरती सागर पाटील आहेत, माफी असावी. खरं तर सागर पाटील हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आला या षटकामध्ये. फार एंड मात्र षटक राहील आणि या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. पहिल्या खरं तर षटकामध्ये चांगली भागीदारी 11 धावांची पाहिली. 5 षटकांचा सामना किमान 55-60च्या आसपास पोहोचला वेलकम उसाटणे संघ. तर नक्कीच ते टोटल फायटिंग राहील या ठिकाणी या संघासाठी. प्रतिस्पर्धी संघाकडे तगडे फलंदाज आहेत. अनिल पाटीलला आपण पाहिलं, त्याचबरोबर स्वतः प्रशांत पाटील असेल, नवनाथ चांगले स्फोटक खेळाडू आहेत. परंतु यावेळेला बॉलिंग मार्क वरती आलेला आहे त्या ठिकाणी सागर पाटलांचा बोलबाला ज्याच्याबद्दल चर्चा झाली. आता एकाच फ्रेम मध्ये 3 पाटील आहेत, 2 पाटील बॅटिंगसाठी आहेत. फुल टॉस आहे, ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिडॉनला खराब फिल्डिंगचा हा फायदा आणि बॉल मात्र चला लॉंग ऑनला, सीमारेषा पार, चौकार. या धाबा खर्च करतात. 3 चौकार आले, 3ही चौकार हे क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे आलेले पाहायला मिळालेत. 15 धाबा फलकावरती आहेत. या षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली. सागर पाटीलचं स्वागत हे स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना चौकार आलाय. भव्य स्वागत झालं पहिल्या बॉलवरती, चौकार. सेकंड बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच आहे, ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये फटका कमालीचा होता, परंतु त्याही पेक्षा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. चर्चा होती फिल्डिंग बद्दल आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल वेलकम उसाटे टीमला. हा स्टँडर्ड दाखवावा लागेल. मिलिंद पाटील त्या ठिकाणी वेगाने आले. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ड्रायव्हिंग लेवलचा बॉल, परंतु काय शिताफीन क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एकाच ऍक्शनला चेंडूला फील्ड केला, फेकी केली, 1 धाव आली आहे. धाव फलकावरती 16 बनतायत. ही भागीदारी बनते. रोशन सर जर काही ही भागीदारी बनली ना तर डोकी राहू शकते. हे दोन्ही फलंदाज आता अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतायत. डेफिनेटली अतिशय विध्वंसक अशी जोडी मैदानामध्ये आहे. फिरून मारला बॉलला, हाफ ट्रॅकर शॉटम पूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलं, सीमारेषा पार, दणदणीत षटकार. फ्रंट फूट हा भेदभाव आता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. एलिव्हेशन मिळालं, प्रॉपर टायमिंग झालं, बॅटचा स्टिकर द्यावा लागला बॉल, परंतु या सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर आलाय. तब्बल 22 धावा फलकावर. 22 धावा विदाउट लॉस. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन करतो. आता इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी सागर कडून आणि या फटकांसाठी हा खेळाडू ओळखला देखील जातो. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये कित्येक वेळा त्याच्यावरती बाईक राहिल्यात. मालिकावीरचा हा मानकर देखील राहिला आणि इथे एक चांगली भागीदारी सध्या मैदानामध्ये होताना आपण पाहत आहे. चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाजाने हे केले. लेंथ चांगली होती, पुढे टाकला होता बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलर स्विचचा करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं उजव्याच्या बाहेर यॉर्कर टाकला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल पाहायला मिळाला. इम्प्रोव्हाइज ज्या वेळेला करण्याचा प्रयत्न सागर पाटीलने केलाय ना तो अडचणींना सामोरा जात असताना पाहायला मिळालाय. मग स्लॉक स्वीप असू द्यात किंवा यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न असू द्यात आणि त्यामध्ये तो इथे अडकलाय. सागरला हे आपला नॅचरल खेळ मैदानामध्ये करावा लागेल. सन्मान दिला, क्या बात आहे. बघा बॉल अगदी यॉर्कर लेंथ मध्ये होता, ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला मिडॉनला केले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 1 धाव या बॉलवरती मिळाली आणि या एका रनच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती आल्या. बिनबाद 23 धावा. 11.50 धावगती ही चांगली म्हणता येईल. मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक, मग स्लॉक स्वीप, त्यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. तदनंतरचा बॉल फुल लेनचा पाहायला मिळाला होता. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.50 धावगती काय वाईट नाहीये. हा बॅटिंग अनालिसिस तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहताय. 7 बॉल 12 वरती संकेत पाटील नॉट आउट खेळतोय. 5 बॉल 11 वरती सागर पाटील खेळतोय. 2 षटक दोन्ही गोलंदाजाने हाताळलेत. ही भागीदारी फार महत्वाची आहे. एक्स्ट्रा अद्याप आलेल्या नाही आहेत. रोशन सर ही बाब महत्वाची आहे. या गोलंदाजीचा विश्लेषण तुम्ही पहा. नवनाथने पहिलं षटक हाताळलं, 1 षटक 11 धाबा त्याने खर्च केला. सागरने 1 षटक 12 धाबा खर्च केलेला पाहायला मिळाला. परंतु बाब ही महत्वाची आहे. भागीदारी जरूर बनले, एक्स्ट्रा अद्याप दिलेल्या नाही आहेत दोन्ही गोलंदाजांनी.
लाईन टू लाईन बॉलिंग आपण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी केली आहे, परंतु खराब फिल्डिंग. असं म्हणतात क्रिकेटमध्ये जितकं महत्वाचं डिपार्टमेंट बॅटिंग बॉलिंग आहे, त्याहीपेक्षा महत्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आहे. जर का तुम्ही फिल्डिंग मधलं तुमचं स्टँडर्ड त्या ठिकाणी शो कराल, चांगलं परफॉर्मन्स द्याल, तर नक्कीच तुमचा संघ बॅलन्स राहील आणि तुमचा संघ विजयाकडे आगेकूच करेल. आणि यावेळेला आपण पाहता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी येताना आपण पाहता फ्रेश गोलंदाज आहे वेदांतरे. वेदांतकडे चालले त्या ठिकाणी संघाने, ज्याच्याकडून मिसफिल्डिंग देखील झाली होती, पण या षटकामध्ये त्यांना विकेट हवाय, ब्रेक थ्रू हवाय. ही भागीदारी फोडावी लागेल. पहिली भागीदारी या ठिकाणी पण होत आहे. 23 धावांनी झाली पहिल्या 2 षटकामध्ये. विकेट हवाय. क्या बात आहे. हा ॲक्शन बॉल इथे डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये टाकलाय सागरच्या आणि त्याला पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. पुढ्यात टाकला आणि गोलंदाजाच्या मागेच मारलाय. चांगला स्ट्रोक म्हणता येईल. वेदांत तरेवरती इथे हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. वेगाने टाकलेला चेंडू मागे येत असताना षटकाराला संघाची धावसंख्या 29 बनली आहे. भागीदारी आता डोकं होऊ लागली आहे. विचार करण्यास भाग पाडले या दोन्ही फलंदाजांनी. धाबांची लयलूट करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अनेक वेळेला रोशन सर आपण म्हणतो ना की अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स, आणि हा अटॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये संयम पाहिला. आता आक्रमणाला सुरुवात झाली. रिव्हर्सचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र फटका लाजवाब. क्या बात आहे. फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल मात्र चालला थर्ड मॅनला सीमा पार. खडखडी चौकार. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. चौकार आणि षटकारांमध्येच केवळ डील करतोय. त्याला 6चा आणि 4चाच पाडा उगत आहे की काय, कारण मैदानाच्या आतमध्ये त्याने षटकारानंतर चौकार ठोकलाय. धावफलकावरती तब्बल 33 धावा धावफलकावरती आहेत. पार्टनरशिप बिल्ड आणि त्याच वेळेला भागीदारी मोठी रचली जाते. 7 बॉल 21 धावसंख्येवरती 300चा स्ट्राईक रेट सागरचा. फटका एक्झिक्यूट करताना आपण पहिला सागर पाटीलचा हँड अँड नेक कोऑर्डिनेशन अप्रतिम राहिलाय. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये, टायमिंग जोडलेलं नाहीये. परंतु सिंगल लेग बायच्या स्वरूपात नक्की मिळेल, कारण शरीराचा भेद करणारा बॉल त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे फील्ड केला प्रशांतने. 1 धाव मिळाली. वेलकम उसाडणे टीमला. एका धाब्याने ही संघाला पुढे घेऊन जाणं गरजेचं राहील. मोठ्या फटक्यानंतर सिंगल येणंही गरजेचं राहणार आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आपण वेदांतचं पाहत आहोत. त्याला सुवर्ण मध्ये आता सापडलाय. कमबॅक केलंय मैदानामध्ये वेदांतने. फुल टॉस बॉल. काय घडलं मैदानामध्ये? ज्या बॉलवरती मोठा फटका यायला होता तिथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. क्या बात आहे. फिरले होते संकेत पंचांकडे आशाभूत नजरेने पाहता. तिसऱ्या पंचाची मदत डेफिनेटली घेतली जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट मध्ये संकेत सज्ज आहे. पॉपिंग क्रीज मध्ये वेगवान हा फुल टॉस चेंडू होता. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावला. बघा बॅटचे टो एंड आय थिंक लागले आणि त्याच वेळेला हा बॉल विकेट किपरकडे चाललाय. निर्णयाची प्रतीक्षा आहे. बॉल ज्या ठिकाणी कनेक्ट झालाय, बॉलचा कॉन्टॅक्ट पाहिला जाईल आणि त्यानंतर निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे खेळाडू बाद. तिसऱ्या पंचांनी सांगितलंय हा बॉल लिगल आहे, त्यामुळे आता इथं हा रिव्ह्यू गमावलाय. पहिल्या सत्रामधला वेलकम उसाडणे टीमने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय वेदांत तरेने आपल्या संघाला. खरं तर हेच फॅक्टर हे कामी येत असताना पाहायला मिळत होतं. सागर आणि संकेत भागीदारी रचली जात होती, परंतु जसा फलंदाज बाद झाला ना, ऍक्शन रिप्ले पाहण्यात जोगे राहिला आणि रंजकता बरं आहे, कारण अशा प्रकारे फलंदाज क्वचितच बाद होतात. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटॉस बॉल होता, क्रीजचा वापर केला होता. उंचपुराचा बॅटर वेदांत तरेने टाकलेला हा लोअर फुलटॉस, ज्याच्यावरती षटकाराची मोहर उमटवण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. फलंदाज हेच म्हणत असेल की हा फटका एक्झिक्यूट व्हायला हवा होता, ज्याच्यावरती चौकार किंवा षटकार लिहिलाय तो यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावलाय. 34ला पहिला फलंदाज वेदांत तरेला इथे यश मिळत आहे. धक्का पहिला दिलाय. बॉलचं कॉन्टॅक्ट आपण जर पाहिलं तर बॅटच्या आधी मागे लागला बॉल. बॅटचा फेस क्लोज झाल्यानंतर बॉलचा कॉन्टॅक्ट बॅटला झाला, त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना आपण पाहिला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला संकेत. तिसऱ्या क्रमांकावरचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 3 नितीन पाटील. इन ॲट नंबर 3 धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 34. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळले असं म्हणतात. पूछ करो और खुश रहो. स्ट्राईक दिली आता सागरला. नितीनला ही माहिती आहे सागर सेट फलंदाज आहे, त्याला जास्त स्ट्राईक कशी मिळेल हा प्रयत्न आहे या ठिकाणी नितीनच्या माध्यमातून. 1 सिंगल मिळाली. 35ला 1 अशी धावसंख्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅच सिद्धी करवले विपक्ष एका बाजूला,
कुडावे संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना असेल पनवेलमधील मुंबई गोवा हायवेवरती असणारे गाव कुडावे, तर एका बाजूला तळोजा MIDC परिसरातील सिद्धी करवले. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. डाऊन द ग्राउंड, क्या बात है. सागर पाटीलचा वेलकम उसाडणे संघासाठी हा वेलकम षटकार, लांब लचक 6 धावा. फलंदाज आता मात्र तयार नाहीये थांबायला. मोठी फटकेबाजी करतोय. अफलातून स्ट्रोक सागर पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. विकेट जरूर गमावली आहे. आपला साथी सहकारी साथ सोडून गेलाय, परंतु हा खेळाडू संघाच्या साथीसाठी इथे उभा राहिलाय. धावा गोळा करतोय. बॅटचा फ्लो, हँड अँड कॉर्डिनेशन, बॉडीला रोल करणं आणि त्याच वेळेला त्याची करणी नजर मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने पाहायला मिळते. धावफलक वेगाने पुढे सरकते. आता मात्र थांबायला तयारच नाहीये. 41 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. सध्या परिस्थितीमध्ये 9 बॉल 27 धावसंख्येवरती सागर पाटील नॉट आउट खेळतोय. 8 बॉल मध्ये 12 धावा बनवणारा संकेत बाद झालाय. नितीन मैदानावरती आलाय. त्याने पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे आणि एक स्लीपिंग पार्टनरची भूमिका तो अदा करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवरती जाऊन उभा राहिलेला पाहायला मिळतोय. पुढचे 2 षटक महत्वाचे राहतील. धावांचा रतीप रचला जातोय. धावा वेगाने येत आहेत. 41 तर बनल्यात. जवळपास येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून पुढे जर मैदानावरती सागर पाटील उभा राहिला तर 30 धावा कुठेच नाही आहेत. एक मोठी टोटल आपण पाहायला जातोय असं म्हणता येईल. प्रचंड विध्वंसक असा हा खेळाडू सागर पाटील मैदानामध्ये आज सेट झालाय आणि त्याच्या बॅटमधून धावा येतात आपण पाहिल्या. जवळजवळ 300चा स्ट्राईक रेटने 9 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलंय आणि अशा क्रीडांगणावरती धावा बनवणं सोपं नाहीये. विकेटवरती जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. आता सेकंड स्पेलमध्ये आलेत नवनाथ गायकर, ज्याने पहिलं पॉवर प्ले षटक टाकलं होतं. या टीमचा प्रमुख गोलंदाज, त्याच्यावरती विश्वास दाखवला. आता कमबॅक करणं गरजेचं राहील कारण सागर पाटील प्रचंड आक्रमक झालाय. त्याच्या बरोबरीने नितीन पाटील हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकाल. लोवा फुल टॉस ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल ड्राईव्ह केला. हा फटका ड्रायव्हर पाहिला. ड्राईव्हचा एक सिंगल या ठिकाणी मिळाली. एंड बदलला 42 धाव फलकावरती. एंड बदलला स्ट्राईक एंडवरती नितीन पाटीलला आपण पाहतो आहोत. नवनाथ गायकरची एक खासियत राहिली. हदभड वळण घेणारे त्याचे चेंडू पाहायला मिळतात. तो कट करतो, बॉलला वळवतो, फ्लाईट देतो, मुभा देतो बॅटरला आणि जिकरीचं काम आहे. विकेट मिळवण्यासाठी या साऱ्या गोष्टी, या पैलू तुम्हाला पाडाव्या लागणार आहेत आणि तेच प्रयत्न नवनाथ गायकरचे पाहायला मिळतील कारण सागर हे डोकंदुखी राहणार आहे. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. ऑलरेडी त्याला नॅचरल स्विंग देखील मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा. यॉर्कर, क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अटेम्प्टेड यॉर्कर आणि इथे आपण पाहिला अजून एक या इनिंग मधला निर्धाव चेंडू. वाईड यॉर्कर देखील त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आहोत. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. ही अस्त्र शस्त्र तो सातत्याने बाहेर काढतोय. सागर पाटील जरी काही स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला आपण नितीन पाटीलला पाहतो स्ट्राईक एंडवरती तो पाहायला मिळतोय. धावा बनतात, वेगाने धावा येत आहेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक नवनाथच्या माध्यमातून होताना पाहिलं. पुन्हा एकदा फुल टॉस कॉपीबुक स्टाईलने या ठिकाणी खेळत असताना मग पाहिला लेदरमध्ये ज्या पद्धतीने खेळलं जातं त्या अँगलचा हा स्ट्रोक्स होता, परंतु इथे सिंगलच मिळेल उसाटणे संघाला. शास्त्र शुद्ध तुपातली फलंदाजी म्हणता येते. शास्त्र शुद्ध तुपातली अर्थात संस्कारांच्या फटक्यांवरती भर दिलाय. लोअर फुलटॉस बॉलला ड्रायव्हिंग केलं, डीप एक्स्ट्रा कव्हरला केला, सिंगल आली. 42 धाव नंतर आलेली एकेरी धाव 43 बनल्यात. इथे आता संयमाचा खेळ पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहिला सागरच्या माध्यमातून, परंतु यानंतर नितीन आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. आक्रमण करणं गरजेचं राहील. कट केला बॉलला, बॅकफुटला गेले होते आणि दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला बॉल मात्र निघालाय गोळीच्या वेगाने. सीमारेषा पार, खडखडीत चौकार. कट किती चांगल्या रीतीने केला. वेळ पहा किती आहे सागर पाटीलकडे. बॅकफुटला आले, कट केला, पाहत राहिला आणि चेंडूला धाडलाय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या बाहेर येणारा हा चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे. 47 धावा धावफलकावरती बनल्यात. सागर पाटीलने कदाचित अपॉइंटमेंट घेतली अर्धशतकाची. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला मैदानामध्ये वेलकम उसाटणे संघ. मागच्या षटकामध्ये मोमेंटम मिळाला, ज्या ठिकाणी 17 धावा आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर असं वाटलं होतं नवनाथ कमबॅक करेल, पण त्याच्यावरती देखील हल्ला बॉल चढवलाय. चौकार पाहायला मिळाला नितीनच्या माध्यमातून. अजून 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र अर्धशतकाच्या पुढे जाईल. चौथ्या ओव्हरमध्ये वेलकम उसाटणे संघ पुढे आले. पुन्हा एकदा पाय टाकण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळत असताना त्या ठिकाणी मिडऑफचा फील्डर आलाय मागे. गोलंदाजच्या मागे आपण पहिला बॉल फील्ड झालाय. 1 धाव या ठिकाणी पुन्हा एकदा ऍड होईल. 48ला 1 अशी धावसंख्या सध्या धाव फलकावरती आपण पाहत आहे. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सागर आणि नितीनची जोडी मैदानाच्या आतमध्ये जम धरू लागली आहे आणि ही गोष्टीची आवश्यकता होती कारण संकेत बाद झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी धावा थांबल्या होत्या असं वाटू लागलं होतं. 48ला 1 सद्य परिस्थिती. शेवटच्या षटकाचा खेळ देखील अजून बाकी आहे. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होताना पाहता आपण समोर. फलंदाज देखील आहेत. पुन्हा एकदा कटचा प्रयत्न आहे गॅपमध्ये. क्या बात आहे.
गल्ली आणि शॉर्ट दरम्यानच्या मधून मात्र बॉल झाला फरार. रन्स मधील 4, शेवट गोड करणारा हा खणखणीत चौकार. 50 अप, 50 पुढे गेलाय मैदानामध्ये. 52 धाबा धाव फलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर वेलकम उसळणे टीमच्या माध्यमातून. सलग सिद्धी करवले आणि एका बाजूला कुडावे संघाचे कॅप्टन पाणी घेऊन चला मैदानाकडे. दोन्ही संघाचे बॅट्समॅन त्यांना विनंती राहील ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया. पाण्याची पूर्तता पण मैदानामध्ये करा. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 13.00 या सरासरीने एक गडी बाद 52 ही सरासरी अंतिम षटकापर्यंत कायम राहिली तर 65च्या आसपास पोहोचेल. बॅटिंग समरी आपण जर पाहिली तर एका बाजूला संकेत आऊट झाला त्याने 8 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान. परंतु सागर पाटील अनस्टॉपेबल त्याने 12-32चं योगदान आपल्या टीमला दिलं आणि त्याच्या बरोबर नितीन देखील आक्रमक झालाय. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. 4 बॉल 7 वरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सर मिनिमम आपण जर पाहिला कितपर्यंत हा संघ या कंडिशनला पोहोचेल, टार्गेट किती होईल? एक टार्गेट आपण पाहिलं तर 6 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. सागर ज्या रीतीने बॅटिंग करतोय 15 धावा कुठे वाटत नाही आहेत. सातत्याने तो ज्या रीतीने खेळतोय 15 धावा निश्चित गोळा केल्या जातील. परंतु ही धावसंख्या यशाची हमी देईल का हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. 2 षटक हाताळले नवनाथ गायकरने. 22 धावा 11च्या इकॉनॉमिक्सने त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. चला मी लक्ष वेधतोय जय हनुमान श्री साई करवले संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. जय हनुमान श्री साई करवले संघाचा कॅप्टन आलाय. मी लक्ष वेधन दुसरा संघ अर्थात स्वर्गीय नितेश धनराज मूर्ती अक्षय 11 कुडावे टीम कॅप्टन. या पण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. टीम मॉडेल तडेकरी आपण पाहता चर्चा होतोय. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये धावा कमी खर्च कराव्या लागतील कारण जवळजवळ आपण जर पाहिलं 52 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत आणि यापुढे जर का अजून 15 धावा ऍड झाल्या तर धावसंख्या मोठी होताना पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये. वेलकम उसळण्या संघ लेट आला मैदानामध्ये परंतु थेट चांगली कामगिरी त्या ठिकाणी सागर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याने देखील आपल्या संघासाठी 12-32चं योगदान दिलंय. एक षटक बाकी आहे आणि आता चर्चा होते कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. आय थिंक बरेचसे प्रमुख खेळाडू सध्या प्रशांत पुजारी किरवली संघाच्या कर्ज स्क्वॉड मध्ये नाहीयेत आणि एका बाजूला वेलकम उसळणे संघात देखील प्रमुख खेळाडू आहेत. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं कल्पेश तरे बॉलिंग मार्क वरती येईल आणि समोर नितीन पाटील. नाव स्ट्रायकिंग एंडला सागर. अंतिम षटकातील 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 52. मोठे फटके येतील का स्लॉग ओव्हर मध्ये हे देखील पाहावे लागतील. कल्पेश कमबॅक करेल का यावेळेला? फुल लेंथ क्या बात आहे. फास्ट अँड फ्युरियस प्रचंड वेग होता या बॉल मध्ये आणि उजव्याच्या बाहेर वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये टाकला त्यामुळे हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. कल्पेश सरांनी एक्झॅक्टली हेच करायला हवं की इथून चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकायचे आहेत, बाहेर ठेवायचे आहेत, मुभा द्यायची नाही आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. डॉट बॉल नंतर मात्र पुढचा पुढ्यात टाकलाय. ओव्हर पिच क्या बात आहे. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक पाहिला नितीन पाटीलचा. वेलकम षटकार. लांब लचक स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ट्रेडमार्क स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. तब्बल आपण पाहिलं तर धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 रन्स ऑन दी बोर्ड. मोठी टोटल इथे उभी करण्यात येत आहे. हे दोन्ही फलंदाज आता थांबायचं नाव घेत नाहीये. परफेक्ट मिडल हा फटका पाहिला. एक वेगळा आत्मविश्वास त्या ठिकाणी मिळाला नितीन पाटीलला. लास्ट ओव्हर मध्ये तो देखील आता ब्लास्ट करायला सुरुवात करतोय. याही वेळेला कौतुक करण्यात गेलं तर कल्पेशसह कमी गतीचा बॉल आणि त्याचबरोबर आपण पहिला लेंथ मध्ये बदल केला आणि इथे दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं. त्याचमुळे आता आणखीन एक विकेट सांघिक यश मिळेल. फिल्डिंग करत असताना मैदानामध्ये ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली टीमला नितीन मैदानाच्या बाहेर झाला. धाव फलकावरती आहेत आतापर्यंत 2 गडी बाद 58. सागर पाटीलला स्ट्राईक एंडवरती आणण्यासाठी हे सारं काही करण्यात आलं होतं. हा चेंडू आपण पहा, ऍक्शन रिप्ले पहा. नितीन स्वतःहून पुढे निघून गेला. त्याला थांबणं गरजेचं होतं. याचंच कारण तोही पुढे निघून गेला. यष्टिरक्षकाने इथे चाणक्य नीती दाखवली आणि फलंदाजाला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं. 7 बॉल 13 धावा नितीन पाटीलच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 58 बनल्या. तिसरा धक्का इथे लागत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे यश सांघिक यश प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर रोहित वाघे हा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती झाला. सागर जितका वेळ आता नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा राहील तितका ऍडव्हान्टेज होता खरं तर आपण पाहिला ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाला मिळेल. कारण तो सेट झालेला आहे. सलामीवीर आहे. प्रचंड आक्रमकता त्याच्याकडे त्याच्यामध्ये ठासून भरली आणि तो अजूनही नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. तडफडतोय अक्षरशः स्ट्राईक साठी. एखादा मासा तळावातून बाहेर काढला पाण्यातून की तो पुन्हा एकदा पाण्यामध्ये जाण्यासाठी तसा तडफडतो तसा सागर आता स्ट्राईक साठी तडफडतोय. तर नवीन खेळाडू मैदानाकडे येताना आपण पाहता त्या ठिकाणी रोहित वाघे इडा नंबर 4
कमी वयाचा खेळाडू, अनुभव कमी आहे परंतु प्रचंड टॅलेंट त्याच्यामध्ये भरलेला असा हा खेळाडू. याही वेळेला फुल लेंथ आहे, कव्हर्सला केले, डीप मध्ये फिल्डर जज करतोय, पुन्हा एकदा खराब जजमेंट. आय थिंक वेदांत आहेत त्या ठिकाणी. या खरं तर इथे क्षेत्राकडे आपण पाहिलं, वारंवार खराब फिल्डिंग, त्यानंतर ओव्हर थ्रो देखील झालाय आणि सागरला स्ट्राईक मिळाली. 3 धावा आल्या, 3 रनने मात्र 60 कंप्लीट, 61 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पहा. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्रॉय खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जिथे धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याच कारण धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 3 धावफलकावरती आहेत त्या 61. स्ट्राईक वरती आता सागर मैदानामध्ये आलाय. 3 धावाही मिळाल्या वेलकम उसाडणे संघाला. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून. यावेळेला ऑन साइडला बॅकफुटला गेले, शफल झाले होते. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेग मध्ये ढकलला, बॉलला सेकंडचा कॉल, थ्रो येईल तेवढं मात्र सेकंड सहजगत्या पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी मिळतील वेलकम उसाडणे टीमला. सागरला धाबा गोळा करण्यासाठी तो जाणला जातो. आघाडीला आलाय बॅटिंगसाठी आणि सध्या तगडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याला जास्तीचं स्ट्राईक एंड वरती आणायचं आहे आणि हे जिकरीचं काम आहे. पाना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं. आपण सातत्याने रिस्क घेतो, रिस्क घ्यावी लागेल कारण असंच आहे, रिस्क घेतली तर तोटा होतो परंतु जो रिस्क घेतो तो मोठा होतो आणि रिस्क घेतली तरच आपला विजय फिक्स होणार आहे हे जाणताय दोन्ही फलंदाज. या कारणासाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 आल्या, तब्बल बांधल्या त्या 63. आयुष्यात रिस्क न घेणं म्हणजे सर्वात मोठी रिस्क. तुम्हाला रिस्क घ्यावी लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये. फुल टॉस बॉल, शेवटच्या बॉल वरती देखील आक्रमण चढवलंय. लास्ट बॉल वरती सागर पाटीलचा ब्लास्ट ऑन साइडला दे घुमाके हा षटकार. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि या 6 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली. 2 गडी बाद 69 ज्यामध्ये वैयक्तिक 14 बॉल 40 इनिंग साकारले. सागर पाटील एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. 14 बॉल 40 योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. तर धन्यवाद सर. आणि जाऊयात या ठिकाणी पुढील सामना अर्थातच एकीकडे असेल सिद्धी करवले संघ आणि त्यांच्या समोर 2 हात करत असताना अर्थातच जय हनुमान श्री साई सिद्धी करवले आणि त्याचबरोबर स्वर्गीय निमेश अँड धनराज स्मृती अक्षय 11 कुडाबे या 2 संघादरम्यान आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. प्रवीणजी सरांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस या ठिकाणी केला जातो. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय. निश्चितच सामना सुरू आहे, आपण जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊन. एकूणच हे मैदान पाहिल्यानंतर आणि ही जी स्पर्धा पाहिल्यानंतर, कारण गेली 6 दिवस आपण ही स्पर्धा फॉलो करताय, काय म्हणताय, काय भावना आहेत आणि कशा प्रकारचा खेळ अपेक्षित असेल? ग्राउंड तर खूप चांगलं आहे आणि खेळपट्टी पण चांगली आहे, त्यानुसार कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर निश्चितच या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते संघनायक सिद्धी करवले संघाचे आणि कुडावे संघाचे संघनायक असे देखील आपण संपर्क करूयात. एकूणच पाहिलं या मैदानावरती जो खेळाडू चांगला परफॉर्म करतो ना त्याचं नाव पेपरमध्ये ऐकायला मिळतं किंवा पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर कशा प्रकारचा खेळ अपेक्षित असेल आणि काय रणनीती असेल? खेळ तर चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ ज्या संघाबरोबर सातत्यानं तुमच्या स्पर्धा होत असतात आणि एकूणच जर पाहिलं तर किती टार्गेट, कारण प्रथम तुम्हाला आता फलंदाजी करायची, किती धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल? 50-55 करण्याचा प्रयत्न करू. निश्चित एक शेवटचा प्रश्न, या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताय कसं वाटतंय? खेळायला तर चांगलं वाटेल आणि प्रवीण दादाचं मी पहिला मनापासून आभार करतो, आम्हाला खेळायला चान्स दिली त्याबद्दल. तर निश्चितच या ठिकाणी हे होते संघनायक कुडावे संघाचे. तर दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी झालाय, टॉसचा बॉस अर्थातच ठरला या ठिकाणी सिद्धी करवले संघ, ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय ते विपक्षी संघाला. धन्यवाद. चला, पूर्वार्धाचा खेळ संपला. 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये सुशांत कांबळे सर आणि त्यांच्या साथीला दीपकजी बोराडे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. घाटकोपरच्याच एका पंचाला घाटकोपरच्या दुसऱ्या पंचाने रिप्लेस केलंय आणि एनआर पॅनल मध्ये आणखीन एक वाईल्ड कार्ड एंट्री आपण पाहतो. सुशांतजी कांबळे सर यांना मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहायला मिळतात. दोन्ही ऑफिशियल दाखल झाल्यात. चला, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवा. लक्ष वेधन वेलकम उसाटणे संघ. वेलकम उसाटणे संघाच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी संकेत पाटील आणि सागर पाटील यावर्षी खार्डीच्या मैदानामध्ये चांगली खेळी केली. यावर्षी धावांचा रन चेस मध्ये 82 मग 90 धावांचा पाठलाग सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धन्यवाद सर. आपल्याला थोडंसं थांबवतं. या ठिकाणी आमच्या सन्माननीय पाहुण्यांचं इथे शुभागमन झालं. आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि विनंती करूया की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. संतोषजी मडवी सर सिद्धी करवले यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतंय.
त्याचबरोबर सन्माननीय सागरजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. बुर्दुलचे आमचे सन्माननीय पाहुणे आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. त्याचबरोबर आदरणीय संजयजी पाटील सरांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक चांगली मॅच पाहायला मिळाली. उत्तरार्धाच्या रन चेसला आपण सुरुवात करतोय. 70 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. वेलकम उसाटणे संघाने अफलातून खेळ जो मात्र सागर पाटीलचा पाहायला मिळाला. सागर आणि संख्येची मी चर्चा करत होतो. नागझरीचं क्रीडांगण गाजवलं. यावर्षी रन चेस मध्ये खारडीच्या क्रीडांगणावरती चांगला खेळ करतात आपण त्यांना पाहिलं होतं. या दोन्ही खेळाडूंना सातत्याने आपण पाहतोय चांगले क्रिकेट ते खेळतात आणि तेच पाहायला मिळालं. सागर पाटीलने याही मॅच मध्ये तेच कंटिन्युएशन, तेच फॉर्म, तोच पिकअप त्याचा पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग केली. लढवई या वृत्तीने तो शेवटपर्यंत लढला. 14 बॉल 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि याच जोरावरती 69 धावा बनल्या. 70 धाव संख्येचं टार्गेट घेऊन आघाडीची जोडी ओम नर्मदेश्वर किरवली गावदेवी किरवली, या ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली या संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील, पुन्हा एकदा सागर पाटीलला आपण पाहत आहोत आणि प्रशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. मला वाटतं या ग्रामीण स्तरावरती अर्थात आपण पाहिलं ना, सखा समूह आयोजित सखा चॅम्पियन कप मध्ये सर्वाधिक जास्त पाटीलांचाच बोलबाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहित वाघेला इन्व्हाइट करण्यात आलं. रोहित वाघे सडपात्र बांधायचा आहे. बॅटिंगसाठी देखील त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं. 4थ्या क्रमांकावरती आला होता. 1 बॉल 3 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. अर्थात एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याला या स्पर्धेमध्ये स्थान देण्यात आलं. या संघामध्ये त्याला स्थान देण्यात आलेलं आहे. थोडीशी घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधेन मी, कारण यापुढे आणखी 9 मॅचेस बाकी, 8 मॅचेस बाकी आहेत आणि त्या लवकरात लवकर संपवायला हव्यात. याकडे लक्ष वेधूया. चला घाई करा. प्रत्येक संघाला विनंती आहे की वेळेचा अपव्यय करू नका, दुरुपयोग करू नका. सामने जास्तीचे खेळायचे आहेत, याकरिता आपण सर्वांनी सहकार्य प्रत्येकाचं अपेक्षित आहे. फलकावरती 69 बनल्यात. 70चं टार्गेट घेऊन सागर पाटील आणि प्रशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला षटकाचा खेळ इथून सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सिक्सरला सुप्रीमोचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. ब्रॉडकास्टिंग टीम पीटीसी लाईव्ह 5 कॅमेरानेशी संपूर्ण टीम सज्ज झालेली आपण पाहत आहोत. लश ग्रीन अशी आउटफील्ड, चहूबाजूला सीमारेषा, बाउंड्री रोप्स, चांगल्या दर्जाचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहोत. उच्च दर्जाचं समालोचन तुम्ही ऐकताय. पूर्वार्धामध्ये या आधीच्या सामन्यामध्ये प्रवीणजी अर्जुने सर, प्रशांतजी पुजारी सर, रोशनजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या पूर्वार्धामध्ये ऐकत आहात. सातत्याने चांगला त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. त्याच वेळेला SK साऊंड अँड इव्हेंट उदयजी पवार यांची साऊंडची टीम आणि त्याच वेळेला उमेशजी भोईर सर आणि त्याच वेळेला सुशांत कांबळे आणि हेमंत मैदानाच्या आतमध्ये दीपकजी बोराडे यांना तुम्ही पाहताय. सामन्याला सुरुवात सेकंड इनिंगला सुरुवात होते. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. सुरुवातीचा पहिला चेंडू घेऊन रोहित वाघे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक तैनात केलाय, परंतु सेकंड इनिंगला परफेक्ट स्टार्ट इथे पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती येतोय सागर पाटीलच्या बॅटमधून चौकार. मिडॉन आतमध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पहिला बॅटर बॅट जणू काय चार्जिंगला लावून गेला होते की काय फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. बॅट चार्जिंगची काढली आणि चौकारात ठोकलाय. बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, क्षेत्ररक्षक तैनात. क्विक सिंगल, मोठ्या फटक्यानंतर इथे एक सिंगल अर्जित केली आहे. अतिशय चांगली स्ट्रॅटर्जी आहे दोन्ही खेळाडूंची. पहिला चौकार त्यानंतर सिंगल घेत असताना एंड बदलला. प्रशांत पाटील तो देखील एक तगडा फलंदाज आहे, त्यालाही स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे पॉवर प्ले मध्ये. आणि ते सागरची चांगली रणनीती होती, कारण प्रचंड वेगाने बॉल त्याच्या पॅडवरती आला होता. फक्त दिशा दिली आणि तेवढंच चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन वेलकम उसाटणे संघाकडून पाहायला मिळालं. सागर पाटील बहा पुलरलेनच्या बॉलवरती चौकार ठोकतो. यावेळेला ऑन इज अ हिफ, हलक्या हाताने फ्लिक केलं होतं त्याने आणि एक सिंगल तिथून अर्जित करत असताना पाहायला मिळतो. 5 धावा धावलकावरती आहेत. मोठा फटका आला, गाफील राहून चालता कामा नये. सिंगल डबलही चालू ठेवायचे आहेत, कारण मुंबईची लाईफलाईन जर का लोकल आहे जी आज थांबली आहे. पाठीमागे तुम्ही पाहताय खरं तर लोकल थांबलेली पाहायला मिळते. मैदानावरती धावा थांबण्याच्या गरजेच्या नाही आहेत. हर्बर लाईन आहे, हर्बर लाईनला मेगा ब्लॉक असतो. क्रिकेटमध्ये धावांना मेगा ब्लॉक नाही आहे. तुम्हाला इथे धावा गोळाच करायचे आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आले. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली पॉइंट, कव्हर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडला मिडॉन, शॉर्ट मिड विकेट.
यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात केलाय, वेगाने चेंडूवरती येतोय, सिंगल इथे प्राप्त होईल यावेळेला प्रशांतच्या बॅटमधून. अप्रतिम एफर्ट्स पाहिले आपण बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉट थर्डमॅनला. तर तिथे तुम्हाला प्रचंड अलर्ट राहावं लागतं, कारण जेवढी गती गोलंदाजी असते तेव्हा ती गती जेव्हा बॅटला बॉल स्पर्श करतो तेव्हा द्विगुणित होते आणि तिथून बॉल थांबवणं सोपं नाही आणि ते चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. किमान 3 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षणातील स्टँडर्ड तुम्हाला उंचवावा लागेल, धाबा रोखाव्या लागतील, कारण 70 धावसंख्येचा आकडा जरी मोठा वाटत असेल ना तरी या मैदानावरती धाबा बनतात. यावेळेला परफेक्ट मिडल झालेला नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नितीन पाटील चेंडूच्या खाली येतोय, त्याने झेल टिपला. सागर पाटील होता त्या ठिकाणी, त्याने झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला, कोंडी फोडली, सागर बाद. पहिला खेळाडू बाद. खरं तर बॅट अक्षरशः हातामध्ये फिरली त्यामुळे टाइम करता आला नाही सागरला आणि त्याचबरोबरीने लॉंग ऑफला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक सागर पाटीलने चांगला झेल टिपला. ब्रेक थ्रू हवा होता. सागर पाटीलचा विकेट सागर पाटीलने घेतला, झेल टिपला आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळाला, ज्याने सागरने आपल्या संघासाठी योगदान दिलं. डबल 5 धाबांचा तो खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला. आता नवनाथ 3ऱ्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण जाताना पाहताय. खरं तर रोशन सर, आपण म्हणतो ना क्रिकेटचा एक प्रूव्ह आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. विकेट गेल्यानंतर धावा थांबण्याचं कारण असं नवीन येणाऱ्या बॅटरवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो आणि जेवढ्या संघाकडे विकेट कमी ना तेवढी त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. फलकावरती 6 बनल्यात. पहिला ब्रेक थ्रू पहिल्या षटकामध्ये आला. पूर्वार्धाचा विचार केला तर पहिला फलंदाज 34 वरती बाद झाला होता आणि याचंच कारण 69 धावा या पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या होत्या. भागीदारी फार महत्वाची बाब राहते. आता इथे भागीदारी रचावी लागणार आहे. नवनाथ गायकर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील ही जोडी उभी आहे, परंतु एक युवा गोलंदाजाने रोहित बागेने विकेट प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो. उद्याचं भविष्य आहे या संघाचं. चांगल्या टप्प्यावरती रिदम फॉलो थ्रू चांगला आहे आणि चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. वेलकम उसाटणे संघाच्या माध्यमातून. फलकावरती धावा 6 बनल्यात. उसाटणे गावाचे 2 संघ खेळतात या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला परफेक्ट मिडल झालेला नाही. आणखीन एक कॅचिंग प्रॅक्टिस होऊ शकते. क्षेत्ररक्षक तो झेल टिपण्यात आला. यावेळेला झेल टिपलाय तो अर्थातच पुढच्या बॉलवरती आणि आणखीन एक धक्का. 2 फलंदाज बाद. नवनाथ आल्या बाद. 2 प्रमुख सिनियर खेळाडू विकेटवरती असताना एक युवा जिगरबाज गोलंदाज काय गोलंदाजी करतोय अफलातून. खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं आणखीन एक टॉप ऑर्डरचा प्रमुख खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला नवनाथ, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होता. म्हणजे झेल घेत असताना आपण पाहिलं कॉलिंग नव्हतं. लॉंग ऑफला फिल्डर उभा होता, त्याने मात्र झेल टिपला. अशा कंडिशनला कॉलिंग असणं गरजेचं आहे आणि कधी कधी आपण पाहिला या मुवमेंटला एखादी मोठी इंजुरी देखील होताना पाहिले अनेक स्पर्धांमध्ये, पण इथे चांगलं कमबॅक. वेलकम उसाडणे संघाचं. रोशन सर, हल्लीचे मोबाईल फोन्स मध्ये कॉलिंग फ्री आलंय. जिओचा सिम असेल, कोणत्याही सिम घ्या, मग फ्री कॉलिंग आलाय. तुमची कॉलिंग व्हायला हवी, कारण मैदानाच्या आतमध्ये अनेक दुर्घटना घडतात. क्षेत्ररक्षण करत असताना आउटफील्ड मध्ये तुम्ही आपला एफर्ट चांगले देणं गरजेचं आहे, परंतु ताळमेळ इट्स माइंड हा कॉल महत्वाचा असतो. ऑन हॅट्रिकचा बॉल इथे हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज पाहायला मिळतो. भावेश कोळी ट्रॉम्बे कोडिवाचा एकमात्र गोलंदाज आहे, त्याने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतलेली आहे. रोहित वाघे हॅट्रिक वरती आला. हॅट्रिक साध्य इथे करेल का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील, याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, दे घुमा के ऑन साइडला वळून खेळण्याचा प्रयत्न. बॉडीला रिफ्लेक्शन चांगले होते, रोल केला होता शरीराला, परंतु धाव मिळणार नाही. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6-2. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर कमबॅक पाहिलं आपण मैदानामध्ये गोलंदाजाचं. खास करून रोहित बागेचं कौतुक करूया. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 64 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. पहिलं षटक राहिलं पॉवर प्लेचं. त्या ठिकाणी वेलकम उसरणे संघासाठी फार निर्णायक, कारण फक्त 6 धावा खर्च केला आणि 2 गडी बाद करण्यामध्ये रोहित वाघेला यश मिळालं. तो अजूनही वेळ गेलेली नाहीये मैदानामध्ये. प्रशांत पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली संघ तुम्हाला अजूनही कायम राहताना पाहायला मिळेल, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याच्या बरोबरीने नौका खेळाडू जयेश पाटील हा देखील आहे त्याच्या जोडीला नॉस्टॅल्जिक एंडला. आता भागीदारीपेक्षा इंडिव्हिज्युअल स्ट्राईक रेट परफॉर्मन्स त्याचा महत्वाचा भाग राहील. जर का स्ट्राईक रेट प्रशांतने वाढवला स्वतःचा तर त्याचा फायदा संघाला होईल, कारण प्रचंड मोठं आव्हान आहे 24 बॉलमध्ये 64 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण चांगला खेळ करण्यासाठी आलेलो आहोत. लढवई या वृत्ती तुम्हाला दाखवायला लागेल. धावा बनतात बनवणं गरजेचं राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल सागर पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलाय.
पहा ना, आपण नेहमी म्हणतो ना की तलावामध्ये ज्यावेळेला पाणी असतं त्यावेळेला मासे किड्यांना खात असतात, पाणी हटतं त्यावेळेला किडे हे माशांना खातात. वेळ बदलते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करण्यासाठी आपण बॅट घेऊन गेलेलो आहोत. आपण धावा गोळा करू शकतो. वेळ प्रत्येकाची येते. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया तो रन बना के जाएगा. स्कोर कार्डवरती 6-2. पुढचा चेंडू यावेळेचा कव्हर ड्राय करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक गली रिजन मधून. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. एक चांगला झेल जिथे मात्र गली रिजन मध्ये टिपण्यात आला. सागर पाटीलला पहिल्या बॉलवरती यश. टॉप ऑर्डरचे खेळाडू आता सपशेल अपयशी ठरलेत या ठिकाणी धावांचा पाठलाग करताना. रन चेस करताना तुम्हाला ऍव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार खेळावं लागतं. पर ओव्हरचा तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. परंतु यावेळेला मोठ्या फटक्यांच्या मोहात आणखीन एक बहुमूल्य विकेट आणि तोही प्रशांत पाटीलचा मिळालाय फिल्डिंग करताना. वेलकम उसने टीमला. त्यामुळे जल्लोष तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीमचा. टीम मंडळ एकत्र आली, संपूर्ण चर्चा झाली, आनंद उत्सव साजरा झाला कारण प्रशांतचा विकेट मिळालाय. त्यामुळे अडचणी आता वाढतील किरोली संघाच्या वाट्याला धावांचा पाठलाग करताना. एक डळमळीत सुरुवात इथे म्हणता येईल कारण एका मागोमाग एक फलंदाज बाद होत चाललेत. मोठ्या फटक्याचे मोह त्यांना आवरत नाहीयेत. षटकार आणि चौकाराने क्रिकेट बनत नाही. सिंगल आणि डबलनेही धावा घेणं गरजेचं राहतं. स्कोर कार्डला बिझी ठेवणं गरजेचं राहतं. पहा आता मात्र टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज अगदी डगआउट्स मध्ये आराम फरमावतात. जयेश पाटील आणि त्याच्या साथीला संकेत गायकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. आता चिंतेचं वातावरण वाढू लागलंय कारण एकंदरीत पाहिलं ना तर या 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणारे अद्याप 23 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 23 चेंडू मध्ये जिथे अजूनही 64ची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर घेतलेली एक सिंगलच्या मदतीने 7-3. फलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करतात मोठे फटके केव्हा येतील असं म्हणतात. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. जरी टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले असले तरी मिडल ऑर्डरला संधी आहे या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडण्याची. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आक्रमण करावं लागेल. समोर प्रतिस्पर्धी तगडा संघ त्या टीमचा प्रमुख खेळाडू सागर पाटील त्याच्यावरती जर का हल्ला बॉल चढवला तर नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स लेवल त्या संघाचा कमी होताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे आणि जिथे केवळ एकेरी होती तिथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग चेस होतं क्षेत्ररक्षकासाठी आणि याचंच कारण की काय सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्यात आलंय. 9-3. सिंगलला डबल मध्ये परावर्तित करणं म्हणजे फिल्डिंग टीम मध्ये दबाव टाकणं आणि तो काम आता या दोन्ही फलंदाजांनी केला. पण इथून या मॅच मध्ये तुमचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर एका फलंदाजाला आक्रमक होणं बंधनकारक राहील. षटकार चौकारांचा वर्षाव जर झाला तर तेव्हाच या धावांचा पाठलाग या ठिकाणी करता येईल किरोली संघाला. 14ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या. त्यामुळे आता थोडासा दबाव किरोली संघावरती वाढताना आपण पाहताय. जयेश पाटीलला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आवाज मोठा आलाय. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का. आणखीन एक फलंदाज. 9-4 बाद झाल्यात. संघाची दयनीय अवस्था. ही पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. झाडाच्या पिकलेल्या पानांना जशी गळती लागते तशी आता गळती लागली. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. आणि काय व्हेरिएशन केलं मैदानामध्ये सागरने. फिंगर रोल केले, बॉलला आतमध्ये आणला आणि त्याच्यावरती स्लॉग हिट करताना हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का किरोली संघाला बसतोय. बघा नेक्स्ट मॅच असेल कुडावे आणि एका बाजूला असेल तर सिद्धी करवले. दोन्ही संघ अवेलेबल आहेत. हा सामना संपला की ज्या संघाच्या वाट्याला क्षेत्ररक्षण आले आपण लगेच मैदानामध्ये उतरायचा ही सूचना आयोजकांच्या वतीनं आम्हाला आली. कारण आज टोटल 10 सामन्यात आणि दुसरा सामना चालू आहे. यानंतर 8 सामने होतील. त्यामुळे प्लीज सर्व संघांना मी विनंती करतोय थोडं सहकार्य करा. विकेट मिळाला. 9-3 अशी खरं तर अवघड परिस्थिती आहे. बिकट परिस्थिती आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल त्या ठिकाणी किरोली संघाचे धावांचा पाठलाग करताना. आणि इथे आपण पाहता टॉप ऑर्डरचे खेळाडू देखील झटपट बाजलेले आहेत. सागर आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळाला. एक परफेक्ट जेन्युइन ऑलराऊंडर कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सागर पाटील. निष्प्रभ केलंय. हताश आहेत फलंदाज. मैदानावरती धावा आलेल्या नाही आहेत. 9-3 होत्या तिथे 9-4 झाल्यात. अर्थात 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. सागर पाटील बाद झाला. प्रशांत पाटील बाद झाला. नवनाथ गायकर बाद झाला. जयेश पाटील बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये 4 फलंदाज बाद झालेत. मिलिंद यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. अतिरिक्त धाव येते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आपली लाईन आणि लेंथ भरकटली आहे सागर पाटीलने ज्याने विकेट प्राप्त केल्यानंतर. डाऊन द लेग हा चेंडू होता आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळाली. मागच्या पण इनिंगचा कंपॅरिझन केलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा रन नव्हती.
परंतु यावेळेला सेकंड ओव्हरला सागर आहेत, विकेट देखील मिळत आहेत, परंतु व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन देखील मिळाली आहे. किरवली संघाला अजूनही वेळ गेल्याने आक्रमण करणं फार गरजेचं राहील. पुढचाच बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅक लेफ्टला मागे नेलं होतं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर अलॉंग विथ द कार्पेट, मिळतील धावा 4. हा येतोय मॅग्निफिसंट स्ट्रोक, त्यावरती चौकार. मच निडेड 4, थोडा फोर्स केला बॉलला त्या ठिकाणी मिडांच्या अगदी समोरून हा फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला फिल्डर होता, आउटफील्ड फास्ट झाले कारण तापमान वाढत चाललंय, त्याचा पुरेपूर फायदा आता या फलंदाजाने घेतलाय. चौकार मिळालाय बॅटिंग करत असताना किरवली टीमला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा फलकावरती 4 गडी बाद 14. मिलिंद पाटीलचे इंटेन्शन क्लिअर आहेत, केवळ मोठे फटकेबाजी करावी. यावेळेला देखील फुलवल्यांचा बॉल लोअर फुलटोत बनवला, टर्न केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धाब्याने आता संघाला पुढे घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50च्या धावगतीने 15 धावा फलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडू आणि 55ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. 18 बॉल आणि 55ची गरज. थोडीशी घाई करा, पहा वेळेची बंधनं आहेत ती पाळा. संघाने विशेषतः लक्ष वेधेन मी की आपण सहकार्य करा, जास्तीचे सामने कव्हर करायचे आहेत. जिथे वेलकम उचाटणे संघाने पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली, एक मोठं लक्ष उभं करण्यात आलं. 69 बनल्या, 70चं टार्गेट ठेवण्यात आलं आणि ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघ सध्याच्या घडीला बॅकफुट वरती आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 15ला 4 फलंदाज बाद झालेत. एक डळमळीत सुरुवात, जी आश्वासक सुरुवात संघाला हवी होती ती मिळून दिली होती. सागर पाटीलने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता, असं वाटलं होतं की त्याने सुरुवात चांगली मिळून दिली आहे, परंतु तदनंतर जी गोलंदाजी झाली पडझड होत असताना पाहायला मिळाली होती. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना संकेत पाटीलला आपण पाहत आहोत. संकेत पाटील तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. आता निर्बंध शिथिल झाले आहेत. डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आला, लॉंग ऑफ आहे, जिथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहत आहोत आणि एक स्वीपर कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला टप्प्यात आलाय. कार्यक्रम झालाय का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, होय कार्यक्रम झालाय. काय तो बॉल, काय तो फटका, एकदम कार्यक्रम कसं ओके मध्ये षटकार. अफलातून टायमिंग, पिकअप शॉट. मिलिंदचा हा फटका आपण पाहिला म्हणजे 440 व्होल्टचा झटका. अप्रतिम उंची घेत असताना अंतर देखील कापलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भेदक मारा पाहिला, त्याच्यामुळे आपण जर पाहिला करंट रन रेट डाऊन झाला होता, रिक्वायर्ड रन रेट वाढलाय आणि तो कमी करण्यासाठी हा फटका फार गरजेचा होता या ठिकाणी किरवली संघाला. पहिला षटकार या ओव्हर मधला. मिलिंद पाटीलचा आत्मविश्वास पाहिला, त्याचा बॅकलेफ्ट पाहिलं तर तो होत्याचं नव्हतं करेल जास्त काळ मैदानावरती थांबला तर. आणखी एक फटका फसलाय, कबासला उडवला, क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिलिंद पाटील आता थांबायला तयार नाहीये. पाटलाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिळतील धावा 4. हा एक्स्ट्रा कव्हरला चौकार. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी. इथे मात्र छोटे हाईट परंतु बडी फाईट मैदानामध्ये करतोय हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके आले त्याच्या बॅटमधून. जो समीकरण होता 18 बॉल 55, आता 16 मध्ये 45 वरती आला हा करत समीकरण. हे फार गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावा लागेल, तेव्हाच दबाव या संघाचा कमी होईल. मोठे फटकेबाजी करू लागला मिलिंद पाटील. धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. पुढचाच बॉल, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने. वॉड कॅच. एफर्ट चांगले होते परंतु हा बॉल ओलांडेल सीमारेषा. शरीराचं संतुलन बनवू शकला नाही क्षेत्ररक्षक. मी त्या धावा 6. हा येतो षटकार. अफलातून फटका आणि त्याहीपेक्षा ट्रिमेंडस एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. एका क्षणाला वाटला हा झेल असेल परंतु त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स गमावला, त्याचा फायदा. पुन्हा एकदा आपण पाहता रिपीट टेलिकास्ट मध्ये हा फटका फुल लेंथ आहे. डाऊन द ग्राउंड खेळत असताना मिलिंदला पाहिलं, ऑन साइडला असला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करत होता, धावत आला पुढे. सिंगल हँडेड झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. अमानवीय एफर्ट्स त्याचे पाहिले आणि यावेळेला हा षटकार देखील पाहायला मिळाला मैदानामध्ये किरवली संघासाठी. पहा, मी म्हणतो ना की कोणाची तुलना कोणाची करता येत नाही, परंतु मी आज मिलिंद पाटीलला पाहिल्यानंतर मला धावफलकावरती 31 बनल्यात. 3 बॉल मध्ये 16 धावा आल्या. सँडी एसपी संघामध्ये किसन देवेंद्र खेळायचा, त्याची बॅकलेफ्ट अशीच होती, पाठीमागे बॅक नेतो आणि तदनंतर जोराने समोर मोठे फटकेबाजी करतोय. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल अवेलेबल होती आणि ती इथे प्राप्त झाली आहे. पंचांचा इशारा, बॅटच्या साह्याने धाव आली आहे. धावफलकावरती धावा बनल्यात तर 32. मॅचला कलाटी वेळ आली. गेम ऑन, मॅच ऑन.
या बॉल नंतर मात्र संकेत पाटीलने सुटकेचा निश्वास घेतला असावा, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार पाहिला आणि त्यानंतर सिंगल आली. मिलिंद सांगतोय मै हूं ना मैदानामध्ये, अजूनही तो घाबरत नाही. संघाला पुढे घेऊन चला, ही जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये असणं गरजेचं आहे. कमालीची बॅटिंग मिलिंदच्या माध्यमातून. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती यशाचं उंच शिखर गाठता येतं आणि ही जिद्द, चिकाटी, मेहनत मिलिंद करतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेट मधून चेंडूवरती येतोय. एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती धाव फलकावरती भर पडते. धाव फलकावरती 33 आहेत. 33 धावा धाव फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. येणारे 13 बॉल 37ची आवश्यकता राहिली आहे. 13 चेंडू 37 धावा. पुढचा चेंडू फार महत्वाचा आहे. या बॉलवरती जर का यदा कदाचित मोठा फटका आला तर मॅच रंजकता भऱ्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही आहे. आणि हा फटका खेचू शकतो इतकी क्षमता मिलिंदकडे आहे. या मैदानावरती धावा बनतात. या धावा बनवण्यासाठी तो मैदानावरती उतरलाय. आखो टप्पा होता, कट केला, पॉइंटला बीट करणार, धावा निश्चित मिळतील. मिलिंद पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक दे धक्का, घे चौका. कमालीचा फटका होता. खरं ऑन द टोस खेळले, अप्पर कटचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, चौकार मिळाला. आता या चौकाराने मात्र गणित बदलवून टाकलंय. या ओव्हरमध्ये मोमेंटम जो हवा होता किरवली संघाला तो मिळाला आणि अक्षरशः धाबे धनानून सोडले त्या ओव्हरमध्ये. मिलिंदने फिल्डिंग करताना वेलकम ओसाडणे संघाचं. येणारे 12 बॉल आणि 33 धावांचं समीकरण. बघा आता कॅल्क्युलेशन हवंय मिलिंदला. क्या बात आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील खेळलं जात आहे आणि अजूनही तो मैदानामध्ये उभा आहे आणि चांगली फलंदाजी साकारतोय. 12 मध्ये 33, 16.50 सरासरीने या धावांचा पाठलाग होईल का हे देखील पाहावं लागेल. 12 बॉल आणि 33ची आवश्यकता राहिली आहे. मी पीटीसीच्या ब्रॉडकास्टिंग टीमला विनंती करेन की शेवटच्या बॉलवरचा जर का चौकार आम्हाला पाहायला मिळाला ना तर अप्रतिम होता. ऑन दी टोज, बॉटम हँड पहा, 4 आर्म्स किती स्ट्रॉंग आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. खरं तर धन्यवाद मानू आम्ही पीटीसीचा. हा फटका पहा, बॉडीचं संतुलन बनवलं नव्हतं कारण हवेमध्ये बॉल होता. अशा प्रकारे ऑन दी टोज येत असताना हवेमधून हा फटका खेळणं, स्क्वेअर कटचा अद्भुत आविष्कार मैदानाच्या आतमध्ये. या छोट्याशा चणीचा असणारा मिलिंद पाटीलला मोठी फटकेबाजी करतो. ऍक्शन रिप्ले, त्याचे विविध फटके तुम्ही पाहता. हा साइड अँगलला व्ह्यू तुम्हाला दर्शवण्यात आला होता. चपराकच लगावली, कानशिलामध्ये लगावतो ना आपण, त्या रीतीने हा फटका पाहायला मिळाला. चला घाई करा, मी लक्ष वेधेन. मैदानाच्या आतमध्ये घाई व्हायला हवी. 12 बॉल 33ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 12 चेंडू आणि 33 धावा. मैदानाच्या आतमध्ये हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे कारण सकाळची स्पर्धा आपण खेळतोय. उद्याच्या दिवशीच्या जर सकाळच्या न्यूज पेपरवरती तुम्हाला यायचं आहे, तुमचं नाव यायला हवं ना, तुमचं पेपर कटिंग यायला हवं ना, तर त्या रीतीचं प्रदर्शन करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं राहणार आहे. आणि मिलिंद पाटील सध्याच्या घडीला ते करत असताना इथे पाहायला मिळतोय. 12 बॉल 33ची आवश्यकता राहिली आहे. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाजाचा एंड बदललाय. मैदानाच्या आतमध्ये फार एंडकडून गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं, 2 विकेट प्राप्त केल्या, तो रोहित वाघे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. रोहित वाघे हा एक मात्र गोलंदाज आहे जो या भिंतीला तडा जाण्यासाठी जी भूकंपाची आवश्यकता आहे ना, तो भूकंप आणू शकतो. यावेळेचा बॉल खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. क्विक सिंगल, मिलिंद स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. बाईच्या स्वरूपामध्ये एक किरी आली. मिलिंद खरं तर आपण पाहिला अतिशय घातक, आपण त्याहीपेक्षा रोहित वाघेचं कौतुक करायला लागेल. सडपातळ बांधाचा हा खेळाडू पण प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. बॉल रिलीज करताना शोल्डरचा पुरेपूर वापर करतोय आणि यावेळेला स्ट्राईक रोटेट झाले. मिलिंद स्ट्रायकिंग एंडला आला. आता 11ला 32 समीकरण या मॅच मध्ये आलंय. 11 चेंडू आणि 32 धावा. मिलिंद हा तो बॅटर आहे जो मैदानाच्या आतमध्ये संघ त्याच्याकडे एक आशेचं किरण म्हणून पाहतोय. तो बॅटिंग चांगल्या दर्जाची करतोय. बॅटचा फ्लो चांगला आहे त्याचा. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळला, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, वॉटर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल षटकार. जितकं कौतुक करावं तितकं कमी. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये हा फटका, डाऊन द ग्राउंड, बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला केला हवाई सफर आणि इथे षटकार पाहायला मिळाला. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा बुलंदी षटकार पाहिला बिलिंगचा. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. क्या बात आहे. 10 मध्ये आता 26चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. मॅच बनवली या बहादराने, सामना बनवलाय. प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी सकाळची स्पर्धा आहे. सामना संपल्यानंतर तुम्हाला हवे तितके पारितोषिक देऊ शकता, परंतु कोणत्याही पारितोषिकाची अनाउन्समेंट इथून होणार नाही.
मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. 38 बनल्यात. 38 ऑन दी बोर्ड. 44 धाबा धावलकावरती आहेत. 26 ची आवश्यकता. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळणार नाही. वेगाने हा बॉल शरीराला ब्रश झालाय. दीपकजी बोराडे सर एक्झॅक्टली हेच पाहतात. वेगाने बीट केलं या बॅटरला. प्रचंड वेग होता आणि बरोबर शरीराचा वेध घेत असताना हा बॉल शॉर्ट फायनलला फील झालाय. आणि यावेळेचा डॉट बॉल म्हणजे खरं तर पहिला उसटणे संघासाठी हॉट बॉल राहील, कारण जितके जास्त डॉट बॉल तितका प्रेशर आता वाढेल किरोली संघावरती. मॅच ऑन. 9 बॉल विजयासाठी 26 समीकरण. 45 ला 4. यावेळेला उजव्या शीच्या बाहेर बॅटची आउटसाइड एज, थिकेज आउटसाइड एज घेतली होती. फ्लाय स्लिप तैनात करण्यात आले. सिंगल इथे अवेलेबल आहे. एकेरी दुहेरी धाबा येतात. ही बाब देखील महत्वाची राहिली आहे. एकेरीच्या मदतीने 46 ला 4. 8 ला 25 खरं तर हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. मागचा बॉल पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी मिलिंदने प्रॉपर कनेक्शन नव्हतं. हलकीशी कडा घेत शॉर्ट दरम्यानला बॉल फील्ड झाला. 1 धाव मिळाली. आणि खरं तर कौतुक करावं लागेल रोहित वाघे या खेळाडूचं. कमी वयाचा नवीन उमेदीचा नौका हा गोलंदाज काय गोलंदाजी गुस्सा करतोय मैदानाच्या आतमध्ये. अफलातून स्पेल राहिले त्याच्या आतापर्यंत. सळ पातळ बांध्याचा आहे, परंतु खांद्याचा आणि रिसचा वापर काय चांगल्या रीतीने करतोय रोहित बागे. स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धाबा 45. यावेळेला फटका फसलाय. चेंड हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होईल. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आला. धावा महत्वाच्या आहेत. रन है सोना उसे कभी नहीं खोना हे सांगण्याचा प्रयत्न मिलिंदने केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. डगआउट आता खरं तर संकेतला सांगतोय एक मारावंच लागेल. जर का इथं हा मोठा फटका आला तर लास्ट ओव्हर मध्ये मिलिंद वरचं प्रेशर थोडं कमी होईल. त्यामुळे या बॉलला विशेष महत्व आहे. आता येणारे 7 बॉल विजयासाठी 23 धाबांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 7 चेंडू 23 धाबा. 7 बॉल आणि 23 ची आवश्यकता. शेवटचा बॉल येणं शेष. फटका येईल का विशेष. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा आणि या सामन्याला रंजकता भरक वळण प्राप्त करून देणारा हा येतोय उत्तुंग षटकार. संकेत गायकर जो फार वेळ शांत होता आणि अगदी वेळेबरतेच्या माध्यमातून समय सूचकता पाहायला मिळाली. वेळेला काय हवं हे संकेतला ठाऊक होतं आणि या बॉलला षटकार ठोकलाय. आता स्ट्राईक मिळेल मिलिंदला. येणारे 6 बॉल विजयासाठी 17 धावांचं समीकरण. ऍक्शन रिप्ले. उंच देहबोलीचा हा खेळाडू. बॉडी लँग्वेज चांगली आहे आणि काय फटका होता. बॉटरमॅनचा चांगला वापर. 20 मध्ये खेळत असताना जमिनीला समांतर इट्स अ फ्लाइट अँड मायटी हा स्ट्रोक पाहायला मिळाला संकेत गायकर यांच्या माध्यमातून. आपण म्हणतो ना की जो समय पे साथ दे वही अपना है, नहीं तो बाकी सब कुछ सपना है. 6 बॉल 17 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 17 धाबा. संकेतने एकच टोला मारला. एकच फाईट आणि वातावरण टाईट केले त्याने या मॅच मध्ये. सामन्याला बनवलं. रंगेच्या स्थितीमध्ये मॅच येत असताना पाहायला मिळते. 6 बॉल 17 ची आवश्यकता. हे बाब इथे निश्चित पाहायला मिळेल की जिथे गोलंदाजीतील फेरबदल पाहायला मिळतील. मिलिंद सारखा बॅटर स्ट्राईक एंडवरती येईल. चला घाई करा. वारंवार या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतोय. क्षेत्ररक्षण फरीत सजून घ्या. चला अंतिम सामना उद्याच्या दिवशी वर्किंग डे आहे आणि वर्किंग डे मध्ये सुट्टी नाहीये. आजच फायनल खेळवायची आहे. सर आपण इनिंगचं कंपॅरिझन केलं तर मागच्या इनिंग मध्ये 4 ओव्हरमध्ये 52 धावा होत्या. इथे मात्र 1 रनने हा संघ पुढे आहे आणि बरोबर लास्ट ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या आणि यावेळेला 17च बनवायच्या आहेत. या ठिकाणी ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाला हा सामना आता बॅलन्स झाला असंही म्हणायला हरकत नाहीये. कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 17 आल्या म्हणून 69 बनवण्यात आल्या होत्या आणि त्याच 17 इथे बनवायच्या आहेत. मॅच चांगली पाहायला मिळते. सकाळचं आयोजन आणि त्याच वेळेला सकाळ समूहाच्या माध्यमातून सकाळ चॅम्पियन कप 2025 आपण पाहत आहोत. शक्ती ऑन रूफ मुख्य प्रायोजक सहप्रायोजक सोलर स्क्वेअर. त्याच वेळेला सह भागीदार प्रायोजक सारस्वत बँक. स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस. बॉल पार्टनर 6 सुप्रीमो. ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह. शेवटचा आणि अंतिम षटक. आणखीन एक सळपात्र बांध्याचा गोलंदाजी मार्फती दर्शन म्हात्रे याला इन्व्हाइट करण्यात आलं. दर्शन म्हात्रेला आपण पाहतो 9 बॉल 32 वरती मिलिंद नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद पाटील पाहायला मिळतोय. हा एक मात्र बॅटर आहे संघाच्या. संघाला जिथे मात्र विजय पताका जर फडकवायचा आहे, संघाची ही नौका पहिल्या तिरी घेऊन जायची आहे, तर हा एक मात्र बॅटर आहे मिलिंद पाटील. तो धावा गोळा करू शकतो. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. संघाचे सहकारी म्हणत असतील धावा त्याला गोळा करायचे आहेत. येणारे चेंडू शेष राहिले 6 मध्ये 17 ची गरज. 6 बॉल आणि 17 धावा. पुढचा चेंडू वर विकेटने
कमी गतीचा बॉल डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला लॉफ्टेड ऑन रॉय, क्षेत्ररक्षक आहे तैनात, एकेरी धाव केवळ इथून प्राप्त होईल. येणारे 5 बॉल 16ची आवश्यकता. बॉलला फ्लाईट दिली आणि त्यानंतर आपण पाहिलं गती देखील कमी होती आणि इथे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. परंतु यावेळेला षटकार चौकारांची नितांत गरज आहे. दोन्ही खेळाडू वेल सेट झालेले आहेत आणि 17चा खतरा आता कोणत्या संघाला बसेल हे देखील पाहावं लागेल. येणारे 5 बॉल विजयासाठी किरवली संघाला बनवायच्या तब्बल 16 धावा. 5 चेंडू आणि 16ची गरज. परंतु मागील बॉलवरती ज्या बहादराने षटकार ठोकला तो संकेत स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. संकेत गायकर स्ट्राईक एंड वरती आहे. फटका मोठा येईल का त्याच्या बॅटमधून? कमी गतीचा बॉल याही वेळेला पाहायला मिळाला. बॅकअप द लेंथ वरती ठेवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला येईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ? विकेट फॅक्टर फार महत्वाचा आहे या ठिकाणी फिल्डिंग करताना. वेलकम उसरणे संघासाठी तो विकेट मिळवून दिला या ओव्हरमध्ये मैदानामध्ये दर्शन मात्रेने. काय छेड टिपलाय रोहित वाघेने, ज्याने 2 षटकं टाकली, गोलंदाजी चांगली केली, बॅटिंग देखील सुंदर केली, तो फिल्डिंग ही चांगला करतो. हे भविष्य आहे या ठिकाणी उसरणे संघाचा. आता 4 मध्ये 16 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. या खरं तर 4 मध्ये स्ट्राईक जास्तीची हवी होती मिलिंदला, पण तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहील, त्यामुळे जबाबदारी वाढेल आता या ठिकाणी वेदांतरे या नवीन फलंदाजाची. 4-16चं कॅल्क्युलेशन. 54 धावा धावफलकावरती. 5वा फलंदाज बाद झाला. मोक्याच्या क्षणी 7 सोडली आहे संकेत गायकरने संघाची. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. खरं तर टॉप ऑर्डर जिथे मात्र आपण पाहिलं तर एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले होते. शेवटचे काही बॉल बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 16ची आवश्यकता. वेदांत तरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र त्याच्यावरती संपूर्ण आता दारोमदार असेल. मिलिंद नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. चांगले स्ट्रोक त्याच्याही बॅटमधून आलेले पाहायला मिळाले. पुढचा चेंडू घेऊन दर्शन. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्लोवर वन पाहायला मिळाला. या षटकामध्ये केवळ आणि केवळ स्लोवर वनच पाहायला मिळालेत आणि स्लोवर वनच्या आधारावरती आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. आणखीन एक बॅटर वेदांत तरे आला आणि वेदांत तरे गेला. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का संघाला लागलाय. आणखीन एक फलंदाज. 54ला 6 फलंदाज बाद. फिंगर रोल केली आहे. बॉलला पाठीमागे ठेवले. जाणीवपूर्वक ही गोलंदाजी दर्शन मात्र इथे करत असताना पाहायला मिळालंय. वेगाने जर का गोलंदाजी करण्यात आली त्याच्यावरती धावा आल्यात हे त्याने जाणलंय. पहिले 4 षटक त्याने पाहिले. याच कारण ज्या रीतीची गोलंदाजी तो इथे करत असताना पाहायला मिळतो आहे. आत्मविश्वास त्याच्याकडे चांगला आहे. टप्पा चांगला आहे. दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. परंतु त्याला त्या दर्जाची गोलंदाजी इथे अजूनही करून दाखवा लागणार आहे. पुढचे 3 बॉल महत्वाचे आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 16ची गरज. लोअर फुलटोल ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 14ची आवश्यकता. येणारे 2 चेंडू आणि 14ची गरज. 2 चेंडू आणि 14ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. खरं तर आता मात्र सारं काही अवघड होऊन बसलंय. अभी दवा नाही तो दुआ की जरूरत है या मॅचला जिंकण्यासाठी. खरं तर सामना इथे आता फसलेला पाहायला मिळतो. मिलिंदने चांगली बॅटिंग केली. 11 बॉल 35 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. परंतु संघाला विजयी पताका तो कदापिही फडकवू देईल का अद्याप प्रश्नचिन्ह आहे. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. डॉट बॉल. 1 चेंडू आणि 14ची गरज या सामन्यामध्ये. अर्थात पकड मजबूत केली आहे वेलकम उसाटणे संघासाठी. हा वेलकमच विजय म्हणता येईल का? कारण येणारा 1 चेंडू आणि आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे. विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. वेलकम उसाटणे मैदानाच्या आतमध्ये वेलकम म्हणतील का आपल्या विजयाला? येणारा 1 चेंडू आणि 14ची गरज. शेवटचा बॉल. कमी गतीचा चेंडू. थेडी यष्टीरक्षकाचा वेग घेईल. सामना संपलाय आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना तर या सामन्याला जिंकलं जात आहे
अर्थात वेल कप उसाटणे या टीमने हा सामना आहे ते जिंकला. चला नेक्स्ट मॅच. संघ चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जय हनुमान श्री साई सिद्धी करवलंय. संघ चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयार व्हा. आणि आघाडीची जोडी स्वर्गीय नितेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सागर पाटील. 14 चेंडू 40 धावांची खेळी साकारणारा सागर पाटील राहिलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. प्रेझेंट